येशू न परत येणं. सुमारे 2000 वर्षांपासून पुऱ्या जगमा जास्तीत जास्त लोक येशू ख्रिस्तना सुवार्ताना बारामा ऐकी राहणार आणि मंडळीनी वाढ होई राहणे. येशू आश्वासन दिन की तो युगना आखरीमा परत येईन. युगना आखरीना टाइममा परत पृथ्वीवर येणार शे. जरी तो अद्याप उना नाही तरी बी तो आपला वचन पुरा करीन. आपण येशूनी येवानी वाट देखताना परमेश्वरनी अशी इच्छा शे की आपण पवित्र आत्मा आणि तेना आदर कराना जीवन जगा ले पाहिजे. आपण तेना राज्यना बारामा दुसरासले सांगाले पाहिजे अशी बी तेनी इच्छा शे. जेव्हा येशू या पृथ्वीवर होता तेव्हा त्यांनी सांग मना शिष्य परमेश्वरना राज्यनी सुवार्ता पुरा जगमा गाजाडतील. तव शेवट होईन. कारण की गैर लोकसनी अजून येशूना बारामा ऐकेल नाही. स्वर्गमा जावा न पहिले येशू ख्रिस्त लोकसले सांग की ज्या लोकसनी कधी सुवार्ता ऐकेल नाही तिसले जायसन सांगा. तिने सांग जावा आणि पुरा राष्ट्रना लोकसले शिष्य बनावा आणि वावर कापणी कापासाठी तयार होई जाल शे. येशूनी हायबी सांग सेवक आपला मालकपेक्षा महान नाही राहत. जसं मले या जगमधला अधिकारीसनी मना देश करा तसाच त्या तुमना बी चढ करतीन व मना नावासाठी तुमना वध करतीन. जरी बी तुमले या जगमा त्रास आणि संकट शेतस तरी बी धीर धरा. कारण की मनी शैतानवर जो या जगना व राज्य करस तेले हराई टाकेल शे. या युगना शेवट मा जगना लोकसना काय होईन हाय स्पष्ट करासाठी येशूने शिष्यसले एक गोष्ट सांगे. तिने सांग एक माणूसने आपला वावरमा चांगला बी पेर. जवळ तो जपी रांधता तो तेना शत्रू येसन तेना वावरमा गवत न पी तो पेरी चालना घ्या. जवळ त्या बीजले अंकुर फुटना त्या मालकना सेवकने सांग महाराज आपण वावरमा चांगला पीज पेरल शेतस पण आते तेना मा गवत कठून. मालकने उत्तर दिद शत्रूने तेले पेरेल शे. सेवकने आपला मालकले सांग आम्ही गवत लुपाडी टाकूत का. मालकने सांग नाही. जर कधी आपण असा करसूत तर आपण त्यांना संगे गहू लबिपाडी टाकसूत. हंगाम लगून वाट देखा आणि नंतर गवतले चटडेसाठी पेंड्या बांडीसन ठेवा आणि गहूले मना कोठरामा एकत्र करेसन ठेवा. शेससले हाय गोष्ट समजली नाही म्हणून तेसनी तेले समजाडीसन सांगाले विनंती करी. येशूनी सांग जेनी चांगलं बीज पेर तो मसीहा शे. वावर हाई जग शे. चांगला बीज म्हणजे परमेश्वर राज्य मधला लोक. गवत म्हणजे शैतानना लोक. ज्या शत्रूनी गवत पेर तो शत्रू म्हणजे शैतान. कापणी म्हणजे जगना शेवट शे आणि कापणी करणारा म्हणजे परमेश्वरना दूत शेत. जवळ जगना शेवट होईन तेव्हा देवदूत शैतानना सर्व लोकसले भडकणारी अग्निमा टाकी देईन. तटे रडानं आणि दात खाणं चालीन. तव आपला बापना राज्यमा नीतिमान सूर्यसारखा चमकतीन. येशूनी हायबी सांग की जगना शेवटना पहिले तो या पृथ्वीवर परत येईन. जसा तो स्वर्गमा लेवामा उना तसाच तो येईन. म्हणजे त्याले शरीर राहीन व तो आकाशना ढग वरबटीसन येईन. जवळ येशू परत येईन प्रत्येक ख्रिस्ती जो मरी जाईल शे तो मरेल मधून जित्ता होईल व अंतराळमा येशूले भेटीन. तो ज्या जित्ता ख्रिस्ती राहतीन ज्या मरेल मधून जित्ता होईल ख्रिस्ती भाऊसले समोर जातीन तटे त्या सर्व येशूना संगे राहतीन. त्यानंतर येशू आपल्या लोकसंगे परिपूर्ण शांतीमा व एकतामा कायम राहीन. येशूनी आपला विश्वासवर ठेवणारा प्रत्येकसले एक मुकुट देवाना आश्वासन देल शे. त्यात ते राहतीन व परमेश्वरना संगे पुरी शांतीना कायम राज्य करतीन. पण येशूवर विश्वास नाही ठेवणारा प्रत्येकसना परमेश्वर न्याय करीन. तो तेसले नरकमा टाकीन. ज्या जागावर राहणं आणि दुःखकन दात खाणं कायम चालेल. तटलं कधीच नाही म्हणणार. अग्निमा चेटाळासाठी टाकामा येईन व किडा तेसले कायम खात राहतीन. जवळ येशू परत येईन तो शैतान आणि तेना राज्यना नाश करीन. तो शैतानले नरकमा टाकीन. ज्या जागावर तो कायम चेटत राहीन तेना संगे तेसनी तेना मांगे जावाले निवाड व परमेश्वरनी आज्ञा नाही माने त्या बी राहतीन. आदम आणि हवानी परमेश्वरना आज्ञाना उल्लंघन करामुळे पाप या जगमा उना व परमेश्वरनी तेना नाश करानं
निर्णय लिधा, पण एक दिन परमेश्वर परिपूर्ण असं नवा आकाश व नवी पृथ्वी बनवणार शे. येशू आणि तेना लोक नवीन पृथ्वीवर राहतील व तो अस्तित्वमा सर्व गोष्टींवर कायम राज्य करीन. तो तेसना सर्व अस्वस्थले पुशी टाकेन व त्या जागावर कोणताच त्रास, शोक, रडणं, दुष्टाई, दुःख व मृत्यू नाही राहावा. येशू आपला राज्यमा शांतिकन व न्यायकन राज्य करीन व तो आपला लोकसंगे कायम राहीन. आमेन.